परत एकदा विदर्भ किचनमध्ये स्वागत आहे तुमचे. तर आजची आपली रेसिपी आहे काळ्या वाटाण्याची भाजी, रस्सा भाजी किंवा तुम्ही उसळ म्हणू शकता. तर चला मग रेसिपीला सुरुवात करू. तर इथे मी वाटाणे रात्रभर भिजत ठेवलेले आहे, छान असे भिजलेले आहे. आता आपल्याला हे कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्या लावून शिजवायचे आहे. तर यासाठी इथे बघू शकता वाटाणा घेतलेला आहे आणि यामध्ये थोडं मीठ घातलेलं आहे. जो आपण हिरवा वाटाणा आणतो त्यापेक्षा या वाटाण्याची भाजी खूप छान होते आणि खायला पण टेस्टी लागते. आता कुकरमध्ये थोडं मीठ घालून आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे. तोपर्यंत इथे वाटण्यासाठी आपण करूया. लसूण घेतलेला आहे, त्यानंतर अद्रक घेतलं, 1 हिरवी मिरची, कांदा आणि कोथिंबीर, थोडा कढीपत्ता, हा सर्व आपण मिक्सरमध्ये बारीक करू. यामध्ये थोडं जिरं ॲड करू, म्हणजे काय होईल की भाजीला ग्रेव्ही पण छान येईल. आणि आता प्रत्येक गृहिणीचा प्रश्न तोच असतो, रात्र झाली की भाजी कशाची करायची, सकाळ झाली की भाजी कशाची करायची. जरी भाजीपाला भरपूर असला तरी असं असतं की बऱ्याच घरामध्ये प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात आणि भाजीचा प्रश्न हा महिलांनाच पडतो. तर त्यासाठी अशा पद्धतीची भाजी तुम्ही करून बघा, छान होईल आणि सर्व आवडीने खातील. तर इथे तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये मी थोडं कलमी घेतलेलं आहे, 1 तेजपान, जिरं, मोहरी, त्यानंतर आपल्याला हे वाटण घालायचं आहे. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने भाजी पण खायला एकदम टेस्टी होते. त्यानंतर आपल्याला हे वाटण तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत आपण 5 मिनटं परतून घेऊ. कुठलेही एक्स्ट्रा मसाले जास्त घातलेले नाही आहे, अगदी साधी आणि सिंपल अशी भाजी, पण खायला एकदम मसाल्याच्या भाजीपेक्षा पण भारी लागते. आता अशा पद्धतीने आपण हे छान तेलामध्ये परतून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडे मसाले ॲड करायचे आहे. ही काळ्या वाटाण्याची भाजी चपाती, भात, भाकरीसोबत छान लागते. सुकी पण होते ती भाजी आणि भातासोबत, भाकरीसोबत खायची असेल तर ही रश्श्याची भाजी छान होते. आणि कांद्याचं वगैरे वाटण केल्यामुळे छान ग्रेव्ही येते आणि भाजीला टेस्ट पण छान येते. त्यानंतर इथे थोडी हळद, धने पावडर आणि लाल तिखट, थोडा कांदा लसूण मसाला. हिरव्या पालेभाज्यापेक्षा अशा कडधान्याच्या भाज्या जरी केल्या ना आपण तरी त्या खायला खूप छान होतात आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर गरम गरम अशा पद्धतीची भाजी छान होते. त्यानंतर थोडं मीठ घातलेलं आहे. आता थोडं तेलामध्ये आपण हे मसाले सर्व परतून घेऊ. त्यानंतर इथे अर्धा टोमॅटो घेतलेला आहे, टोमॅटो तेलामध्ये छान परतून घेऊ. तुम्ही टोमॅटोऐवजी आमचूर पावडर वापरू शकता. त्यानंतर टोमॅटो तेलामध्ये छान परतून झाला की यामध्ये आपल्याला वाटाणा ॲड करायचा आहे. अगदी झटपट आणि लवकर होणारी. त्यानंतर यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. आता पाणी तुम्ही तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार घेऊ शकता. आता ही भाकरीसोबत करायची आहे मला, म्हणून मी थोडं पाणी जास्त घातलेलं आहे. बघू शकता भाजीला छान असा कलर आलेला आहे. आता यामध्ये आपण थोडा सब्जी मसाला ॲड करू. त्यानंतर आपल्याला 5 ते 10 मिनटं भाजी शिजू द्यायची आहे. तर अशा पद्धतीने आजची आपली रेसिपी होती. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघू शकता आपली भाजी तयार आहे. अगदी झटपट आणि लवकर होणारी, कमीत कमी साहित्यामध्ये, आणि महिलांचा रात्रीचा भाजीचा पण प्रश्न मिटतो. अशा पद्धतीने भाजी नक्की ट्राय करा. बाय बाय.